आजच्या चॅट जीपीटी जेमिनी या एआयच्या काळात जर आपल्याला काही लिहायचं असेल आणि एखादी चूक झाली तर आपण काय करतो? सरळ बॅकस्पेस दाबतो किंवा डिलीट करतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भारतात एक असं न्यूजपेपर ऑफिस आहे जिथे बॅकस्पेस नावाचं बटनच अस्तित्वात नाहीये, जिथे एक छोट्याशा चुकीसाठी पूर्णच्या पूर्ण पान फाडून पुन्हा लिहावं लागतं. हो, हे खरं आहे. आपण 4G आणि 5Gच्या जगात जगतोय, पण चेन्नईच्या एका कोपऱ्यात आजही 1927 सालासारखं काम चालतं. मी बोलतेय द मुसलमान या जगातील एकमेव हँड रिटन न्यूजपेपर बद्दल. चेन्नईच्या ट्रिप्लिकेन भागात वालाजाहब मशिदीच्या शेजारी एक छोटंसं ऑफिस आहे. तिथे तुम्हाला कॉम्प्युटरवरचा खडखडाट नाही तर शाई आणि टाक याचा आवाज येईल. इथे काम करणाऱ्या लोकांना कातीब म्हणजेच कॅलिग्राफी आर्टिस्ट म्हणतात. रोज सकाळी 10 वाजता हे कलाकार कामाला लागतात, बातम्या निवडल्या जातात आणि मग हे कातीब त्या बातम्या एका मोठ्या कागदावर आपल्या हाताने उर्दूमध्ये अतिशय सुंदर अक्षरात लिहायला सुरुवात करतात. एका पानासाठी त्यांना 2 ते 3 तास लागतात. आणि इथेच खरी गंमत आहे. लिहिताना जर एक जरी चूक झाली तरी ते ती खोडू शकत नाहीत किंवा व्हाईटनर लावू शकत नाहीत. त्यांना ते पूर्ण पान रद्दीत टाकून सुरुवातीपासून लिहावं लागतं. विचार करा किती जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन लागत असेल. आजच्या काळात जेव्हा न्यूजपेपर डिजिटल होत आहेत तेव्हा द मुसलमान आजही फक्त 75 पैशात विकला जातो. याचे सध्याचे एडिटर सय्यद अरिफुल्ला म्हणतात की कॅलिग्राफी हेच या पेपरचं काळीज आहे. जर कॉम्प्युटरवर टाईप केलं तर त्या पेपरचा आत्माच निघून जाईल. हे फक्त वर्तमानपत्र नाही तर हा एक आर्ट फॉर्म आहे जो डिजिटल युगाच्या लाटेतही आपला स्वाभिमान जपून उभा आहे. माझा आजचा प्रश्न हा आहे की आज आपण बातम्या फक्त 20 सेकंदाच्या रील्स मध्ये बघतो, पण अशा फास्ट जगात तुम्हाला द मुसलमान सारख्या पेपरचं महत्त्व वाटतं का? तुम्हाला या पेपर विषयी माहिती होती का? खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर फॉलो करा आणि व्हायरल कारभारच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.